जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। थोड्या दिवसामध्ये पितृपक्ष सुरू होणार आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न असतो आपल्या पितृंचे श्राद्ध केव्हा आहे, कोणत्या तारखेला आहे। त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघू शकणार आहात कोणत्या तिथीचे श्राद्ध केव्हा आहे, पौर्णिमा श्राद्ध केव्हा आहे याविषयी सविस्तर माहिती। चला तर मग बघूया आजचा व्हिडिओ। पितृपक्ष श्राद्ध 2024। व्यक्तीचा मृत्यू ज्या तिथीला झालेला असतो त्याच तिथीला व्यक्तीचे श्राद्ध करावे। मृत्यू तिथीच्या एक दिवस अगोदर करू नये। पौर्णिमा तिथीला मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध। ज्या व्यक्तींचा मृत्यू पौर्णिमा तिथीला झालेला असेल त्यांचे पितृपक्षातील श्राद्ध पौर्णिमेला करू नये, कारण पौर्णिमा तिथी पितृपक्षामध्ये येत नाही, म्हणून त्यांचे श्राद्ध दिनांक 21, 24, 29 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी करावे। पौर्णिमा तिथीला मृत्यू झालेल्या व्यक्तीचे प्रतिवार्षिक श्राद्ध ज्या मराठी महिन्याच्या पौर्णिमेला मृत्यू झालेला असेल त्याच पौर्णिमेला करावे। फक्त पितृपक्षातील श्राद्ध पौर्णिमेला करू नये। कोणतेही श्राद्ध अपराह्न काळात घालावे लागते। तो कालावधी दररोज साधारणतः दुपारी 1:30 ते 4 या दरम्यान असतो। दिनांक 18 सप्टेंबर 2024 वार बुधवार रोजी सकाळी 8:03 पर्यंत पौर्णिमा आहे। त्यानंतर पितृपक्ष सुरू होतो। प्रतिपदा श्राद्ध दिनांक 18 सप्टेंबर 2024 वार बुधवार दुपारी 1:30 ते 4 वाजे दरम्यान करावे। द्वितीया श्राद्ध दिनांक 19 सप्टेंबर 2024 वार गुरुवार रोजी दुपारी 1:30 ते 4 या दरम्यान करावे। तृतीया श्राद्ध दिनांक 20 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार रोजी दुपारी 1:30 ते 4 या दरम्यान करावे। चतुर्थी श्राद्ध व भरणी श्राद्ध दिनांक 21 सप्टेंबर 2024 वार शनिवार रोजी दुपारी 1:30 ते 4 या वेळेत करावे। याच दिवशी भरणी नक्षत्र आहे, त्यामुळे भरणी श्राद्ध ही याच दिवशी करावे। पंचमी श्राद्ध दिनांक 22 सप्टेंबर 2024 वार रविवार रोजी दुपारी 1:30 ते 3:44 या वेळेत करावे। षष्ठी श्राद्ध दिनांक 22 सप्टेंबर 2024 वार रविवार रोजी दुपारी 3:44 ते 4 या दरम्यान करावे। पंचमी व षष्ठी या दोन्ही तिथी 22 सप्टेंबरला रविवारी एकाच दिवशी अपराह्नकाली असल्यामुळे दोन्ही श्राद्धे एकाच दिवशी राहतील, परंतु त्यांची वेळ सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी राहील। सप्तमी श्राद्ध दिनांक 23 सप्टेंबर 2024 वार सोमवार रोजी दुपारी 1:51 ते 4 या वेळेत राहील। अष्टमी श्राद्ध दिनांक 24 सप्टेंबर 2024 वार मंगळवार रोजी दुपारी 1:30 ते 4 वाजे दरम्यान राहील। नवमी श्राद्ध व अविधवा नवमी श्राद्ध दिनांक 25 सप्टेंबर 2024 वार बुधवार दुपारी 1:30 ते 4 वाजे दरम्यान राहील। ज्या स्त्रियांचा मृत्यू सौभाग्यवती असताना झालेला असतो त्यांचे श्राद्ध अविधवा नवमीला करावे, परंतु कालांतराने पतीचेही निधन झाल्यास अविधवा नवमी श्राद्ध घालण्याची आवश्यकता नाही। म्हणजे जोपर्यंत मृत सौभाग्यवती स्त्रीचा पती जिवंत आहे तोपर्यंतच अविधवा श्राद्ध करावे। पतीच्या मृत्यूनंतर अविधवा श्राद्ध करू नये। दशमी श्राद्ध दिनांक 26 सप्टेंबर 2024 वार गुरुवार रोजी दुपारी 1:30 ते 4 या वेळेत करावे। एकादशी श्राद्ध
दिनांक 27 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार रोजी दुपारी 1:30 ते 4 या वेळेत करावे. शून्य श्राद्ध तिथी दिनांक 28 सप्टेंबर 2024 वार शनिवार. ज्या दिवशी अपराह्न काळात कोणतीही तिथी पूर्ण वेळ नसते त्या तिथीला शून्य तिथी असे म्हणतात. म्हणून 28 सप्टेंबरला कोणतेही श्राद्ध राहणार नाही. 28 सप्टेंबरला एकादशी आहे म्हणून श्राद्ध नाही अशी चुकीची समजूत करून घेऊ नये. द्वादशी किंवा बारस श्राद्ध दिनांक 29 सप्टेंबर 2024 वार रविवार रोजी दुपारी 1:30 ते 4 या दरम्यान करावे. त्रयोदशी श्राद्ध दिनांक 30 सप्टेंबर 2024 वार सोमवार रोजी दुपारी 1:30 ते 4 या दरम्यान करावे. चतुर्दशी श्राद्ध दिनांक 1 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार रोजी दुपारी 1:30 ते 4 दरम्यान करावे. सर्व पितृ अमावस्या श्राद्ध दिनांक 2 ऑक्टोबर 2024 वार बुधवार रोजी दुपारी 1:30 ते 4 या दरम्यान श्राद्ध करावे. योग्य श्राद्ध तिथी माहीत करून घेण्यासाठी विनामूल्य कॉल सायंकाळी करू शकता. त्यासाठी फक्त मृत्यू दिनांक वेळ ठिकाण माहीत असावे. श्री तुळशीराम प्रल्हाद पवार ज्योतिष भास्कर वास्तु प्रवीण पुणे, श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र पहुर कसबे तालुका जामनेर जिल्हा जळगाव. संपर्क 75 88 57 90 20. आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका.